प्रेज द लॉर्ड, हालेलुया। प्रिय बंधू आणि बहिणीनो, आपण आनंदी आणि आशीर्वादित नक्की झालेला आहात, माझा विश्वास आहे। देव प्रकाश बनून तुमच्या जीवनामध्ये कार्य करत आहे। देवाचा पवित्र आत्मा तुमचं मार्गदर्शन करत आहे। स्वतः प्रभू येशू ख्रिस्त इम्मानुएल तुम्हाबरोबर आहे। प्रियानो, येशू हा देवाचा पुत्र आपल्या जीवनामध्ये तो तारणारा आणि तो आम्हाला सार्वकालिक जीवन देणारा असा आलेला आहे। आम्ही जर त्या तारणाऱ्याकडे पाहिलं, आम्ही जर त्या तारणाऱ्याचं ऐकलं, तर शास्त्र सांगतं, जितक्यानी त्याचकडे पाहिले ते प्रकाश पावले। जितक्यानी त्याच्या नामावर विश्वास ठेवला ते तारण पावले। जितक्यानी त्याचं वचन ऐकलं, ग्रहण केलं, त्यांना प्रियानो आरोग्याने जीवन प्राप्त झालं। खरंच येशू हा खचित जगात तारणारा असा आलेला देवाचा पुत्र आहे। तो जगामध्ये मुक्तिदाता, तारण करता, शांतीचा राजकुमार, पवित्र देवाचा पुत्र, अल्फा ओमेगा, प्रारंभ शेवट, आदि अंत असा आलेला आहे। कारण स्वतः येशू म्हणतो, प्रारंभ आणि शेवट मीच आहे, आदि आणि अंत मी आहे, सुरुवात आणि शेवट मी आहे। मी जगात प्रकाश असा आलो आहे। मी पाप्यांना तारावयास आणि हरवलेला शोधावयास आलेला आहे। मी आंधळ्यास दृष्टी द्यावयास, ठेचलेल्यास मोकळे करावयास, बंदिवासास सोडवावयास, कुष्ठ्यास शुद्ध करावयास, गरीबास सुवार्ता सांगावयास मी आलो आहे। होय प्रियानो, यशायानं परमेश्वराच्या पुत्राची जन्माची भविष्यवाणी करताना यशायाच्या पुस्तकामध्ये हेच नमूद केलं होतं। आत्म्याच्या प्रभावानं जेव्हा देवाचं वचन यशायानं प्रगट केलं, तेव्हा यशायाच्या पुस्तकात आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, हा यशाया म्हणतो, यशायाचं संपूर्ण पुस्तक जर आम्ही पाहिलं तर प्रियानो, यामध्ये येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये, येशू ख्रिस्त या जगामध्ये कसा कार्य करणार आहे, या सगळ्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतं। यशायाचं पुस्तक 9 अध्याय 1 ते 6 ही वचनं जर आम्ही पाहिली तर आम्हाला पाहायला मिळतं, यशाया 9 1 ते 6, तथापि आता ज्या भूमीत विपत्ती आहे तेथे हा अंधकार राहणार नाही। त्याने मागील काळी जुबलून प्रांत व नप्ताली प्रांत यांची अप्रतिष्ठा केली, तरी पुढील काळी समुद्री तीरींचा प्रदेश, यार्देनच्या पलीकडील प्रांत, विदेशी लोकांचे मंडळ, गालिल यांची तो प्रतिष्ठा करील। अंधकारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला, मृत्यूछायेच्या प्रदेशात बसणाऱ्यावर प्रकाश पडला आहे। तू राष्ट्रांची वृद्धी केली आहे, त्याला महानंद प्राप्त करून दिला आहे। हंगामाच्या उत्सव समयी करावयाच्या आनंदाप्रमाणे, लूट वाटून घेणाऱ्या लोकांच्या आनंदाप्रमाणे ते तू समोर आनंद करतील। कारण मिद्यानाच्या दिवसाप्रमाणे तू त्याच्या भाराचे जू, त्याच्या खांद्यावरची काठी, त्याचवर जुलूम करणाऱ्याचा सोठा मोडीला आहे। युद्धाच्या गर्दीत जोडे घातलेल्या योद्ध्यांचे जोडे व रक्ताने भरलेली वस्त्रे जाळण्यासाठी अग्नीला समर्पण झाली आहेत। कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील। त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील। त्याच्या सत्ता वृद्धीला व शांतीला अंत नसणार। तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालवेल आणि तेथून पुढे ते सर्व काळ न्यायाने व धर्माने दृढ व स्थिर करील। सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल। प्रेज द लॉर्ड। प्रिय बंधू आणि बहिणीनो, ख्रिसमस, ख्राइस्ट मास, ख्रिस्त म्हणजे तारणारा, मास म्हणजे उत्सव, नाताळ
मराठीमध्ये आम्ही त्याला म्हणतो ना ताळ. आनंदाला ताळ नाही, उत्सवाला ताळ नाही. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म या भूतलावर झाला, प्रियानो, आम्हाला पाहायला मिळतं योसेफ आणि मरिया, खरं तर त्यांना उतारशाहीत पण जागा मिळाली नाही. म्हणून जिथं जनावरं बांधली जायची अशा अंधकार असलेल्या गोठ्यामध्ये, दुर्गंधी असलेल्या गोठ्यामध्ये मरियेची प्रसूती झाली. परंतु शास्त्र सांगतं तिथं जरी अंधकार होता तरी जगाला प्रकाश देणारा येशू प्रकाशाचा पुत्र तिथं जन्मास आला. जरी तिथं दुर्गंधी होती तर या जगातली पापाची दुर्गंधी, मरणाची दुर्गंधी काढून टाकणारा येशू ख्रिस्ताचा सुगंध त्या गाईच्या गोठ्यामध्ये आलेला आम्हाला पाहायला मिळतो. माझ्या प्रियानो, कोणीतरी म्हटलेलं आहे की ख्रिस्ताचा जन्म होत असताना त्या गाईच्या डोळ्यामध्ये पाणी येत होतं, कारण ते आपल्या वस्त्राकडे बघून म्हणत होती, काल्पनिकरित्या ही गोष्ट आहे, की आता त्या वस्त्राला म्हणत होती की तुझं अर्पण दिलं जाणार नाही. जगाच्या पापासाठी अर्पण देणारा हा स्त्रीचा पुत्र, हा पवित्र आत्म्यानं गर्भधारणा केलेल्या मरियेचा पुत्र अर्पिला जाणार आहे. त्या गायीनं देखील ओळखलं होतं. प्रियजन हो, परमेश्वरानं येशयाच्या द्वारे या जगाला प्रगट केलं होतं. येशया 9:6 मध्ये 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्ताच्या जन्माची भविष्यवाणी येशयानं केली होती, येशया संदेष्ट्यानं. आणि काय म्हणतो तो, कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे. कसा आहे तो, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार. तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालविल आणि तेथून पुढे ते सर्व काळ न्यायाने व धर्माने दृढ व स्थिर करेल. सेनाधीश परमेश्वराचा आवेश ही सिद्धीस नेईल. प्रेज द लॉर्ड. कारण त्यावेळेला परिस्थिती कशी होती, बायबल सांगतं येशू ख्रिस्ताचा जन्म या जगामध्ये होण्याअगोदर आम्हाला पाहायला मिळतं मत्ती सुवर्तनामध्ये 1 अध्यायामध्ये 2 अध्यायामध्ये, हेरोद राजेच्या दिवसात यहुद्यातील बेथलेहमात येशू जन्मल्यानंतर पहा, पूर्वेकडून मागी लोक यरूशलेमास येऊन विचारू लागले, यहुद्यांचा राजा जन्मला तो कुठे आहे? कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करावयास आलो आहोत. हे ऐकून हेरोद राजा व त्यासहित सर्व यरूशलेम ही घाबरली आणि त्याने लोकांचे सर्व मुख्य याजक व शास्त्रीय जमून विचारले की ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हावा. ते त्याला म्हणाले, यहुद्यातील बेथलेहमात, कारण संदेष्टांच्या द्वारे असे लिहिले आहे, हे बेथलेहमा यहुदाच्या प्रांता, तू यहुदाच्या सर्व सरदारामध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही, कारण माझ्या इस्रायल लोकास पाळील असा सरदार तुझ्यातून निघेल. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, परमेश्वराची योजना होती इस्रायल लोकांचं बचाव करणारा, इस्रायल लोकांना तारणारा असा सरदार प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये बेथलेहमात तो जन्मास येणार आहे, हे संदेश त्याने लिहिले होते. आणि म्हणून मागील लोक जेव्हा येऊन त्या हेरोद राजाला त्याच्या राजवाड्यात विचारत आहेत, तेव्हा तो राजा घाबरलेला आहे आणि तो आणि सर्व यरूशलेम घाबरलेला आहे. आणि मग तो याजक व शास्त्री यांना जमून विचारतो की ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हावा. तेव्हा हे देखील ज्ञानी त्याला सांगतात, शास्त्री आणि याजक, की यहुद्यातील बेथलेहमात. प्रियजनांनो, पहा, एक गोष्ट ही स्वीकारणं योग्य आहे आणि चांगलं आहे. आम्ही ही गोष्ट नाकारता कामा नाही की येशू ख्रिस्ताचा जन्म यरूशलेमातील बेथलेहमात होणं हे सत्य आहे प्रियानो. कारण आम्ही मगाशी पाहिलं, येशया 9:6 मध्ये लिहिलं होतं की आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. परमेश्वरानं
ही योजना आखली होती आणि परमेश्वर याद्वारे या जगाला तारण देणार होता, पापांची क्षमा करणार होता, लोकांना व्याधी व्यसनातून सोडवणार होता, मरणातून सोडवण्यासाठी परमेश्वरानं आपला पुत्र देण्याचं ठरवलं होतं. कारण त्यावेळेला परिस्थिती आम्हाला अजून लूक कृष्णवृत्तांमध्ये आम्हाला पाहायला मिळतं की येशू ख्रिस्ताचा जन्म होण्या अगोदर त्यावेळेला परिस्थिती काय होती प्रियानो. लूक कृष्णवर्तमान याचा आम्हाला पहिला अध्याय आणि आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, पहिला अध्याय आणि 79वा वचन, लूक 1:79, यासाठी की अंधारात व मृत्यूछायेत बसलेल्यास प्रकाश देण्यात यावा आणि आमचे पाय शांतीच्या मार्गे लागावे. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्त जगात जन्मास येण्या अगोदर लोक अंधकारात होते, लोक मरणावस्थेत होते. कारण मलाकी आणि मत्तय या दरम्यानचा निशब्द काळ होता. परमेश्वरानं मनुष्याशी बोलणं थांबवलेलं होतं आणि त्यावेळेला लोक कुष्ठासारख्या कुष्ठरोगाने व्याप्त झाले होते. लोक जकातीच्या नाक्यावर एकमेकाला लुटत होते, पापामध्ये व्यसनामध्ये मरणामध्ये लोक अडकलेले होते. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आम्हाला पाहायला मिळतं, योहान कृष्णवर्तमान 3 आणि 16 मध्ये परमेश्वराचं वचन सांगतं, देवाने अशा परिस्थिती जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आज प्रियानो, आनंदाची बातमी ही आहे, सुवार्ता ही आहे की येशू ख्रिस्त तुम्हाला अंधारातून प्रकाशात आणण्यासाठी आलेला देवाचा पुत्र आहे. तो देवाचा प्रकाश आहे. सुवार्ता ही आहे की येशू ख्रिस्त आम्हाला अस्वस्थ आणि भयभीत परिस्थितीतून आम्हाला स्वास्थ्य आणि शांती देण्यासाठी आलेला तो येशू शांतीचा राजकुमार आहे. आनंदाची बातमी ही आहे की येशू ख्रिस्त जे मरणाच्या भयानं आणि मरणामध्ये अडकलेले आहेत त्यांना मरणाच्या भयातून बाहेर काढून जीवन द्यावयास आलेला येशू ख्रिस्त आहे. माझ्या बंधू, माझ्या बहिणी, येशूचा जन्म कशासाठी झाला? पाप्यांना तारावयास, हरवलेला शोधावयास, अंधाचे नेत्र उघडावयास, खचलेल्या शक्ती द्यावयास येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे. आणि म्हणून आज आम्हाला आनंद केला पाहिजे की परमेश्वराने यशायाद्वारे दिलेलं अभिवचन जे होतं, यशाया 7:14 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. यशाया 7:14 मध्ये, यास्तव प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे, पहा कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल, त्याचे नाव इम्मानुएल असे ठेवेल. प्रेज द लॉर्ड. परमेश्वरानं येशू ख्रिस्ताचं जे नाव आहे ते देखील 2000 वर्षापूर्वी इम्मानुएल असं ठेवलं गेलं. कारण इम्मानुएल या नावाचा अर्थ मनुष्याबरोबर राहणारा देव, आम्हाबरोबर राहणारा देव. म्हणून यशाया 7:14 मध्ये लिहिलेलं आहे, यास्तव प्रभू तुम्हाला स्वतः चिन्ह देत आहे की कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मानुएल. या नावाचा अर्थ आमच्या सानिध्य देव. आणि आम्हाला 2000 वर्षानंतर पाहायला मिळतं प्रियानो, देवाचं वचन कुमारी मरियेकडे आलेलं आहे. देवाचं देवदूत गॅब्रिएल तिच्याकडे आत येऊन तिला काय म्हणतो? पहा प्रियानो, लूक कृष्णवर्तमान याचा पहिल्या अध्यायामध्ये 3 वचनात देवदूत तिला म्हणाला, मरिये भिवू नको, कारण देवाची कृपा तुझवर झाली आहे. पहा तू गरोदर होशील व पुत्र प्रसवशील, त्याचं नाव येशू ठेव. तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील आणि प्रभू देव त्याला त्याचा बाप दावीद याचे राजासन देईल. प्रेज द लॉर्ड. देवानं गॅब्रिएल या देवदूताला कुमारी मरियेकडे पाठवलेलं आहे आनंदाची बातमी घेऊन.
तू पुत्र प्रसवशील, त्याचं नाव येशू ठेव, कारण तोच आपल्या लोकांना पापापासून तारेल. प्रेज द लॉर्ड. माझ्या बंधू, माझ्या बहिणी, या दिवसामध्ये देवाची सुवार्ता, देवाचं वचन तुझ्याकडे येत आहे की तुमच्यासाठी, तुमच्या परिवाराच्या तारणासाठी ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे. माझ्या प्रियानो, ही बातमी फक्त मरियेकडे नाही, तर आम्हाला पाहायला मिळतं येशू ख्रिस्ताच्या जन्माची बातमी. माझ्या प्रियानो, मेंढरांची रात्रीच्या वेळा राखण करणारा मेंढपाळांसाठी देखील आली. 2 अध्याय लूक शुभवर्तमान 8 पासून. त्याच प्रांतात मेंढपाळ रानात राहून रात्री आपले कळप राखीत होते, तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि ते भयभीत झाले. तेव्हा देवदूत त्यास म्हणाला, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हा सांगतो, तीही की तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. तुम्हास खून हीच की बाळंताने गुंडाळलेले, गव्हाणीत निजवलेले असे बालक तुम्हास आढळेल. इतक्यात अकस्मात स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ प्रगट झाला. ते देवाची स्तुती करीत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव व पृथ्वीवर मनुष्यास शांती. आणि त्याचबरोबर त्याचा प्रसाद झाला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रियजनांनो, परमेश्वर जे करतो ते केल्याशिवाय राहत नाही. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर जे अभिवचन देतो ते पूर्ण करतो. परमेश्वरने यशाच्या द्वारे जगाला अभिवचन दिलं की ज्या भूमीमध्ये विपत्ती आहे तिथं आता विपत्ती राहणार नाही. यशा 6:9 मध्ये म्हणतो. नव्या करारात आम्हाला पाहायला मिळतं विपत्ती काय होती. लोक अंधकारात बसलेले होते, लोक मूर्तिछायेच्या प्रदेशात बसलेले होते, मरणावस्थेत होते, देवाशी संवाद बंद झालेला होता. अशा वेळेला देवानं कुमारी मरियेशी संवाद केला. तो म्हणतो, हे मरिये, भिवू नकोस, तू गरोदर होशील, पुत्र प्रसवशील, त्याचं नाव येशू ठेव. तो थोर होईल, त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील, तू त्याचं नाव येशू ठेव. प्रियानो, परमेश्वरानं देवदूताच्या द्वारे मरियेशी संवाद केला. मरियेला सुवार्ता सांगितली. मरियेने ती सुवार्ता स्वीकारली. तुझ्या वचनाप्रमाणे हो. आणि तिनं तो बालक प्रसवला. त्या बालकानं या जगामध्ये कार्य केलं. तो थोर झाला, तो देवाचा पुत्र, तो देवाशी संवाद करू लागला. तो पित्याशी बोलत असे, डोंगरावर जाऊन प्रार्थना करत असे, खाली येऊन लोकांना बरं करत असे. माझ्या प्रियानं, शास्त्र सांगतं येशू ख्रिस्त, लूक 2:52 मध्ये लिहिलं आहे, येशू देवाच्या आणि मनुष्याच्या कृपेत ज्ञानानं आणि शरीरानं वाढत गेला. आज तो प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला ज्ञानानं आणि शरीरानं देवाच्या आणि मनुष्याच्या कृपेत वाढवू इच्छितो. काय तुम्ही त्याच्या सुवार्तेवर विश्वास ठेवला आहे काय? की येशू ख्रिस्त तारणारा देव आहे, येशू ख्रिस्त शांती देणारा देव आहे, येशू ख्रिस्त पापांची क्षमा करणारा देव आहे. या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवला आहे काय? मेंढपाळांनी जरी ते अंधारात होते पण प्रामाणिक ते मेंढरांची राखण करत होते. जो प्रकाश आला, जे देवदूताची वाणी आली, त्यांचा मेंढपाळाने स्वीकार केला. माझ्या प्रियानो, आज तुमची मानसिक शारीरिक अवस्था कशी आहे? अनेक जगातल्या गोष्टींना अस्वस्थ भयभीत झालेला आहात काय? आज देवाचं वचन तुम्हाकडे आलेलं आहे. माझ्या बंधू, माझ्या बहिणी, तुझ्यासाठी आज आनंदाची बातमी आहे की सर्व लोकांस जो मोठा आनंद होणार आहे त्याची सुवार्ता आज मी तुम्हाला सांगतो. ती ही की तुम्हासाठी जो परमेश्वर म्हणतो देवदूतांद्वारे, देवदूत त्यास म्हणाले, तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. आज देवाचं वचन, आज देवाची सुवार्ता आज तुम्हाकडे आलेली आहे की बंधू आणि बहिणीनो, येशू ख्रिस्त जगाचा तारणारा मुक्तिदाता देव, पापांची क्षमा करणारा देव, तुमचं परिस्थिती बदलणारा देव, तुम्हाला अंधारातून प्रकाशात, आजारातून आरोग्यात, मरणातून जीवनात काढणारा येशू आज या जगामध्ये आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. मेंढपाळानं ती सुवार्ता स्वीकारली आणि जाऊन प्रत्यक्ष पाहिलं की तो बालक मरियेच्या मांडीवर आणि योसेफ त्या ठिकाणी हजर असलेला. त्यांनी त्याला नमन केलं, त्यांनी त्याचं दर्शन घेतलं. ज्या मागी लोकांनी चुकून महालात गेले होते, परंतु पवित्र आत्म्यानं, स्वप्नाच्या देवाच्या आत्म्यानं स्वप्नामध्ये त्यांना दर्शन देऊन सांगितलं आणि त्या ताऱ्याच्या दिशेने ते गेले आणि योसेफ आणि मरिया जिथं होते तिथं त्यांना त्या बालकाचं दर्शन झालं.
त्या मागी लोकांनी आपल्या थैल्या उघडून सोने, ऊद आणि गंधरस त्या बालकाला अर्पले. कारण तो राजा होता म्हणून त्याला सोनं आणलं होतं. माझ्या प्रियानो, तो पूर्ण मनुष्य होता. ऊद त्याला गंधरस आणला होता. तो पूर्ण देव होता म्हणून त्याला ऊद आणलेला होता. आज माझ्या प्रियजनानो, येशू ख्रिस्ता जगामध्ये तुम्हासाठी प्रकाश बनवून आलेला आहे. तुम्हासाठी तारणारा असा आलेला आहे. तुम्हासाठी मुक्तिदाता असा आलेला आहे. या त्याच्या दर्शनासाठी उत्सुक असा. त्याला शरण या, त्याला नमन करा, त्याच्यामध्ये आनंद करा. तो येशू आपला आनंद तुम्हाला देऊ इच्छित आहे. तो तुम्हाला शांती देण्यासाठी तयार आहे. प्रियानो, येशू ख्रिस्ताने या जगामध्ये अंधयास दृष्टी दिली, अंधळा आनंदी झाला. लंगड्यास उठवलं, 38 वर्षात दुखणेकरला उठवलं, पाप्यास क्षमा केली. प्रभू येशू ख्रिस्तानं या लोकांना आनंद दिला, आरोग्य दिलं, जीवन दिलं. आज तोच येशू ख्रिस्त या जगामध्ये जे वचन ज्याने ऐकलेलं आहे तो तुमच्या जीवनामध्ये आज हा ख्रिस्त जन्मोत्सव एक तुमच्यासाठी आनंदोत्सव, तारणोत्सव, क्षमेचा उत्सव, एकमेकाला प्रीती करण्याचा, एकमेकाला क्षमा करण्याचा आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आनंद करण्याचा हा उत्सव आहे. प्रियानो, काय तुम्ही त्याच्या प्रकाशाचा चालू इच्छिता? या प्रकाशावर विश्वास ठेवा. येशू ख्रिस्ताच्या नामावर विश्वास ठेवा. ख्रिस्त तुमच्या जन्मामध्ये प्रकाश बनून, तारण बनून, जीवन बनून कार्य करेल आणि खरा आनंद जो ख्रिस्तामध्ये आहे, जे खरं जीवन ख्रिस्तामध्ये आहे. कारण शास्त्र सांगतं त्याच्या ठाई जीवन होतं, ते जीवन प्रकाश होतं. त्याच्या ठाई जीवन होतं आणि ते जीवन मनुष्याचा प्रकाश असा आहे. आज देवबाप करो हा प्रकाश, हा आनंद, हा आशीर्वाद, ही शांती तुमच्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुम्हाला प्राप्त हो. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड. या आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, येशूच्या नावामध्ये मी आभार मानितो. आज हा दिवस आनंदाचा, उत्साहाचा, प्रीतीचा, शांतीचा, नवीन जीवन प्राप्त करून घेण्याचा आहे. प्रभू येशू, जो तू या जगात प्रकाश बनवून आलेला देव आहेस, या वचन ऐकणाऱ्यांच्या जीवनामध्ये येशू तुझा खरा प्रकाश चमकू दे. जो पूर्वेकडे तारा मागी लोकांनी पाहिला, कारण येशू या जगात तू तारणारा आला आणि तारणाऱ्याचा तो तारा होता. प्रभू, मी प्रार्थना करतो राजे येशू, तू खरा तारणारा आहेस. या सर्वांचं येशू तू तारण कर. माझ्या येशू जे अस्वस्थ भयभीत आहेत त्यांना तुझी शांती दे. प्रभू, प्रत्येकासाठी परमेश्वर येशू तुझ्या आत्म्याच्या द्वारे कार्यसिद्धी होऊ दे. मी कबूल करतो येशू, हा संदेश ऐकणाऱ्यांना नवा प्रकाश, नवा आनंद, नव सामर्थ्य तू दिलेला आहेस. तुझं गौरव त्यांच्या जीवनामध्ये होऊ दे. येशूच्या नावाने मागतो, आमेन. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. हा नाताळ आणि नवीन वर्ष तुम्हासाठी सुखदायी, आरोग्यदायी, शांतीचं असं असो. प्रेज द लॉर्ड. हॅपी क्रिसमस. नाताळच्या खूप खूप शुभेच्छा.